नमस्कार. तर आता आपण आहोत संगमनेर तालुक्यात. अर्थात इथल्या शेतकऱ्यांचा विकासाचा मुद्दा समजून घेताना आगामी निवडणुकींच्या माध्यमातून लोकशाहीच्या लोकांची मतं काय आहेत हे समजून घेण्यासाठी आलो. की इथे आपल्यासोबत तिथले स्थानिक आहेत. तर त्यांना अर्थात आपण विचारूया की त्यांचं मत काय? की विकासाच्या दृष्टीने किंवा आता येणाऱ्या निवडणुकींच्या दृष्टीने विकास होतोय का? आता सध्या तरी हे सरकार जे आहे त्याची कुठलीही विकास कामांची धोरणं फार अजिबात दिसत नाहीत. कारण आपण शेतकरी प्रश्न बघितला, कांद्याला कुठलाही बाजारभाव नाही आहे. पाण्याचे प्रश्न असतील किंवा मराठवाड्यामध्ये जो काय आता महापूर येऊन गेला, त्या शेतकऱ्यांना दिली गेलेली जी मदत आहे ती अत्यंत तोकडी आहे. म्हणजे 1000 रुपयाची गरज असताना तुम्ही फक्त 10 रुपये दिलेले आहेत. इतक्या अल्प प्रमाणात ती मदत दिली गेली आहे आणि ती दिवाळीच्या तोंडावर फार तुटपुंजी मदत आहे. आणि आमच्या तालुक्याच्या बाबत बोलायचं ठरलं तर आमचं जे नेतृत्व आहे बाळासाहेब थोरातांचं, ते प्रभावी नेतृत्व आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या इतका अनुभवी, त्यांच्या इतकं संयमी नेतृत्व आणि विकासाची फार मोठी दृष्टी असलेला नेता किमान महाराष्ट्रात तरी नाही आहे. ते पराभूत झाली ही वेगळी गोष्ट आहे. त्याचं दुःख आता तालुक्यातल्या बहुतांश लोकांना आहे की जे प्रगतीच्या दृष्टीनं विचार करतात, की जे विकासाच्या दृष्टीनं विचार करतात. आता इथं संगमनेर तालुक्यामध्ये जे निळवंडे प्रकल्प बाळासाहेब ज्यावेळेस पाटबंधारे राज्यमंत्री होते तेव्हापासून तो अंमलात आणला गेला आणि त्यानंतर जे काही आता पाण्याचे प्रश्न सुटू लागले किंवा संगमनेर शहर असेल, संगमनेर शहराचा विकास असेल, संगमनेर शहरामधल्या ज्या काही प्रशासकीय इमारती तुम्ही कधीही पाहिल्या तरी तुम्हाला त्यांच्या विकासाची विजन कळेल. संगमनेर तालुक्यामधील कुठलीही तलाठी कार्यालय बघा, ग्रामपंचायत कार्यालय बघा, त्यांच्या काळामध्ये जी काही भरभराट संगमनेर तालुक्याची होती, म्हणजे किमान बारामती, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा कराड तालुका आणि त्याच्यानंतर संगमनेर तालुका, अशी वेगवेगळ्या पद्धतीनं क्रमवारी लावली तर संगमनेर तालुका आजही अव्वल ठरतो. इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील किंवा इतर प्रकारची जी काही त्यांनी चळवळ राबवली त्या पद्धतीचं काम असेल, सहकारातील त्यांचं काम असेल, ही कामं आणि इतक्या दूरदृष्टीची विजन असलेला नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही आहे. इतकं मोठं संयमी नेतृत्व की ज्यांना पुढे जर हे सरकार जाऊन दुसरं सरकार बहुमतात आलं तर आमचा माणूस मुख्यमंत्री 100% होऊ शकतो. इतक्या मोठ्या रेंजचा माणूस आहे आणि त्यातल्या त्यात सध्या कुणीही भाजपमध्ये जात आहे. म्हणजे कोणाला ईडी दाखवली, म्हणजे गावच्या सरपंचाला ईडी दाखवली तरी तो भाजपमध्ये जातो. त्या तुलनेत बाळासाहेबांवर कितीतरी दबाव आणले गेले किंवा आणले जात आहेत तरी बाळासाहेब एकनिष्ठपणे काँग्रेसमध्येच आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि तालुक्याचा संपूर्ण विकासाचा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर इतर तालुक्यांच्या मानाने आमच्या तालुक्याची प्रगती ही किमान 10-5 पट तरी पुढे आहे आणि त्यामागे बाळासाहेबांचं नेतृत्व आहे असं आम्हाला वाटतं. सहकार संघटनेविषयी किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांविषयी त्यांचं काम काय आहे? ते कृषी मंत्री असतानाच्या काळामध्ये म्हणजे ते कृषी मंत्री होते महाराष्ट्र राज्याचे आणि केंद्रामध्ये शरद पवारसाहेब कृषी मंत्री होते. त्या काळामध्ये त्यांनी कृषी खात्यामध्ये जी काही कामं केली किंवा ते महसूल मंत्री असतानाही सातबाऱ्यासंदर्भातली किंवा आट उतारा वगैरे किंवा इतर जी कामं असतील ती खूप मोठ्या व्यापक प्रमाणावर महाराष्ट्रभर झाली. त्यांच्या काळातील तुम्ही कृषी विकास दर बघितला, ते कृषी खातं सांभाळत होते तेव्हा पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री होते आणि बाळासाहेब राज्याचे कृषी मंत्री होते. त्या काळातला तो जो काही विकास दर आहे तो तुम्ही पहा. तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला त्यांच्या शेतीविषयीची ज्या काही धारणा आहेत ते लगेच लक्षात येईल आणि शेतकऱ्यांप्रती त्यांचं प्रेम काही लपून राहिलेलं नाही आहे. मग ते कारखान्याच्या निमित्ताने असो किंवा दूध संघाच्या पातळीवर असो, सगळ्या पातळीवर हा माणूस इतर लोकांपेक्षा उजवा आहे आणि कामाच्या बाबतीत त्यांचं नेतृत्व इतर नेतृत्वांपेक्षा पुढचं आहे. एक मतदार म्हणून त्यांना कोणत्या दृष्टीने पाहता तुम्ही? मतदार म्हणून आता हेच विकासाचं विजन जे आहे त्यांच्यामध्ये, विशेषतः त्यांच्यामधला असलेला संयम, म्हणजे ते पराभूत झाल्यानंतर जे काही तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं गेलं त्यानंतरही ते बऱ्यापैकी संयमी राहिले. म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये अनुभव असल्यामुळे त्यांना पुढच्या गोष्टी समजतात किंवा कळतात, त्यानुसार त्यांचा संयम तो असणं साहजिक आहे. परंतु अशा काळामध्ये बऱ्याच नेत्यांचा संयम तुटतो. बरेच नेते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देत असतात. त्यांच्याकडून आजपर्यंत ते सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही
त्यांच्याकडून आलेली कुठलीही अशी वेगळी स्टेटमेंट नाही की जे सामाजिक राजकीय किंवा सांस्कृतिक हिताला बाधा पोहोचेल, अशी स्टेटमेंट त्यांची आजपर्यंतही आलेली नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जो संयम आहे तो इतर नेत्यांपेक्षा निश्चितच मोठा आहे. बऱ्यापैकी होतं आहे. संगमनेर तालुक्याची स्थिती म्हणजे सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांना जाती वगैरे धार्मिक वगैरे राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे. 4 लोक असतात, ते तुमच्यामध्ये द्वेष पसरवतात, देश पसरवायचं काम करतात. माझ्या माहितीप्रमाणे तरी बाळासाहेबांनी असं काही कधी केलेलं नाही आहे, कारण विकासाभिमुखच त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. आणि सध्या म्हणजे संगमनेर तालुकाच कशाला, पूर्ण महाराष्ट्रभर जे काय आपण महाराष्ट्राचं चित्र पाहतो, महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत अव्वल ठिकाणी होता. आज महाराष्ट्र भ्रष्टाचारात 1 नंबरला आहे. जाती अत्याचाराबाबत महाराष्ट्राचा क्रमांक बदलला आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र मागं आलेलं आहे. बेरोजगारीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, की ज्या राज्यानं इतर राज्यांपुढं कायम आदर्श ठेवला, सगळ्याच बाबतीत असेल, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्या बाबतीत ज्या राज्यानं आदर्श ठेवला, ते राज्य आज प्रत्येक बाबतीत मागास आहे. स्त्रियांवरील अत्याचार असोत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे तर आकडेच जाहीर होत नाहीत. म्हणजे एवढा महापूर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कितीतरी आत्महत्या केल्या आहेत मराठवाड्यामध्ये. अगदी दिवसाला 7-8 आत्महत्या तरी म्हटलं तरी ते प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्या बाबतीत असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेल, बेरोजगारीच्या बाबतीत असेल, सगळ्या म्हणजे अगदी जे काही शेतीचं धोरण आहे त्या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र मागास अशा अवस्थेत आहे. एकेकाळी महाराष्ट्र हा 1 नंबरवर होता सगळ्याच बाबतीत. कुठल्याही बाबतीत तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, शहरीकरण असो किंवा ग्रामीण भागाचा विकास असो, ज्या काही योजना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, निर्मल ग्राम असेल, या सगळ्या योजना सर्वप्रथम महाराष्ट्राने आणल्या. रोजगार हमीची जी योजना होती ती महाराष्ट्रानेच पहिल्यांदा चालू केली दुष्काळी परिस्थिती असताना, किंवा पाणलोट विकासाचे कार्यक्रम असतील. अशा सगळ्या विकासांच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र अव्वल ठिकाणी होता. परंतु आज आपण TV चालू केला किंवा वर्तमानपत्र वाचली तर आपल्याला कुठेतरी जाती हिंसाचार दिसतोय, स्त्रियांवर अत्याचार दिसत आहेत, धार्मिक हिंसाचार दिसतात. ह्या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र पुढे जायला लागला आणि ही निश्चितच फार खेदाची आणि म्हणजे चांगलं म्हणावं अशी काही बाब राहिलेली नाही आहे. एकंदरीत या सगळ्यामध्ये कुठेतरी असं वाटतं का की आता ते सत्तेत नाही आहेत किंवा पडलेत, त्याचं कारण काय असावं? आता जे काही वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला आहे, बऱ्यापैकी ते पुराव्यासहच सगळं सिद्ध करत आहेत. काल आदित्य ठाकरेंनी तो मुद्दा उपस्थित केला मुंबईला. बरेच ठिकाणी आपल्याला संगमनेरमध्ये पण काही वोट चोरीचा मुद्दा बाहेर आला. राज ठाकरेंनी ज्यावेळेस त्यांचा निर्धार मेळावा घेतला होता तिथेही त्यांनी संगमनेरचं उदाहरण दिलं. मग अशा गोष्टी होत असतील. एकेका घरामध्ये जर 10 मतदार असताना तिथे 100 मतदार दाखवले जात असतील तर कुठलंही नेतृत्व जरी जिंकण्यासाठी सक्षम असलं तरी त्याचा पराभव होणं साहजिक आहे. आणि तुम्ही शेजारच्या आसपासच्या तालुक्यांचा विचार करा. म्हणजे माझं असं मत आहे की जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं आहे पाडण्यासाठी. उदाहरणार्थ पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या मतदारसंघावर आधीपासूनच लक्ष ठेवलं गेलं की काय अशा पद्धतीचं आहे. कारण शेजारी अकोले तालुक्याचा विकास बघा, सिन्नर तालुक्याचा विकास बघा, बाकीच्या श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांचा विकास बघा किंवा राहत्याचा विकास बघा. या सगळ्या तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरचा विकास हा अव्वल आहे. मग संगमनेरचा विकास एवढा अव्वल असतानाही बाळासाहेब थोरातांसारखा माणूस पडणं ही न पटणारी गोष्ट आहे.